कई का बिरयानी बात कर रहे हैं भाई आप? बिरयानी कौन से बाहर के देश से आया जहाँ पर रेती के अलावा कुछ भी नहीं है वहाँ पर, और बिरयानी वहाँ से आया? कौन बनाया बिरयानी? या आहेत कोम्पेला माधवी लथा. ओवीसींच्या ताब्यात असलेलं हैदराबाद काबीज करण्यासाठी भाजपचं नवं अस्त्र. असदुद्दीन ओवीसी यांच्या विरोधातील उमेदवार म्हणून भाजपकडून त्यांना तिकीट जाहीर झालं आणि तेव्हापासूनच माधवी लथा भारतभर चर्चेत आले. He wants to gain sympathy of his own community, and I would say please go ahead. The community knows that it will not stand for him. एका टॉक शो मध्ये माधवीजींनी ज्या प्रकारे उत्तरं दिली होती हे पाहून नरेंद्र मोदींनी सुद्धा त्यांचं कौतुक केलं होतं. अशा या अचानक लाईमलाईट मध्ये आलेल्या माधवी लथा नेमक्या कोण आहेत आणि भाजपने असदुद्दीन ओवीसी सारख्या कसलेल्या पॉलिटिशियनच्या विरोधात माधवी लता सारख्या नवख्या खेळाडूला का उभं केलं असावं? बिल्कुल रेडी है भाई. अभी May 13 डिक्लेयर कर दिया तो 2 महीने मिल गए हमको. बढ़िया स्पोर्ट खेलेंगे हम तो. माधवी लता या एक भरतनाट्यम डान्सर आहेत आणि हैदराबादमधल्या विरंजी हॉस्पिटलच्या त्या चेअरपर्सन सुद्धा आहेत आणि गेल्या 18 वर्षांपासून त्या हैदराबादमध्ये सोशल वर्क सुद्धा करतात. I worked more silently. माधवी लथा या लथामा फाउंडेशन आणि लोपमुद्रा चॅरिटेबल ट्रस्टच्या ट्रस्टी आहेत. पण पॉलिटिक्स हे माधवीजींसाठी नवीन आहे आणि हैदराबाद पॉलिटिक्ससाठी माधवीजी नवीन आहेत. कारण गेली 40 वर्ष हैदराबादमध्ये फक्त ओवीसीचं राज्य होतं. कारण 1984 पासून सलग 6 वेळा असदुद्दीन ओवीसी यांचे वडील सुलतान सलाहुद्दीन ओवीसी हे इथे निवडून आले होते आणि त्यानंतर असदुद्दीन ओवीसी सुद्धा 4 वेळा जिंकून आले होते, तेही भरपूर वोट्सनी. आणि याचं एक कारण म्हणजे हैदराबादमध्ये मुस्लिम लोकांची असलेली मेजॉरिटी. गेल्या लोकसभा इलेक्शनमध्ये सुद्धा भाजपच्याच भगवंतराव यांना ओवीसी यांनी 2.82 लाख मतांनी हरवलं होतं. असं असतानाही भाजपने माधवी लथा, ज्या स्वतः डॉटर ऑफ RSS म्हणवतात, त्यांना ओवीसी विरोधात उभं करण्याची रिस्क घेतली की काय असं सगळ्यांना वाटतंय. पण माधवी लथा या उत्तम स्पीकर आहेत. ऐसा लगता है क्यों हमने उस समय पर जन्म नहीं लिया, ताकि हम भी उस तलवार को उठाते थे, हमारे उस तेलंगाना भाई बहनों के साथ उनका इज्जत बचाने के लिए, उनका शान बचाने के लिए, उनका हक दिलाने के लिए. त्यांनी बरीच वर्ष हैदराबाद मधल्या लोकांसाठी, स्पेशली SC आणि ST लोकांसाठी काम केले. SC ST औरतों पे हुए जुल्म का मुझे जवाब चाहिए और न्याय चाहिए. पण जर ओबीसी विरोधात लढायचं आहे तर फक्त SC किंवा ST किंवा हिंदू लोकांसाठी काम करून चालणार नाहीये हे माधवीजींना नक्कीच कळतंय. कारण हैदराबादमध्ये 60% मुस्लिम राहतात आणि गेली 40 वर्ष त्यांनी फक्त AIMIMलाच म्हणजेच ओवीसी यांना सपोर्ट केलाय. म्हणूनच माधवीजींनी मुस्लिम स्त्रियांमध्ये सुद्धा आपला वावर ठेवलाय आणि त्यांच्यासाठी माधवी लथा यांनी ट्रिपल तलाक विरोधात सुद्धा काम केलंय. एवढंच नाही तर फाउंडेशन मधून सुद्धा त्यांनी मुस्लिम स्त्रियांना मदत केली आहे. जिन जिन के पास ट्रिपलेट्स क्वाड्रुपलेट्स बच्चे होते थे वो छोड़ के चले जाना चाहते थे. 5 साल तक उनको हर महीना हमारे ट्रस्ट से 5,000 से 10,000 के रुपए उनके घर जाते थे. थोडक्यात त्या हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही क्राउडला आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करतात आणि याच कारणांमुळे भाजपने माधवी लथा यांना हैदराबाद लोकसभा इलेक्शनचं तिकीट दिले. अरे यारो, काई को इतने परेशान हो रहे? जरा जागो, इस दिन सुबह सुबह जल्दी निकलो घरों में से और वोटा डाल के आ जाओ.